नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या एकरी 20 क्विंटल उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये 100% अशी करा कीटकनाशकाची दुसरी फवारणी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता सोयाबीनच्या एकरी 20 क्विंटल उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये 100% अशी करा कीटकनाशकाची दुसरी फवारणी। पण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कधी करायला पाहिजे? सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाची निवड करावी? सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची निवड करत असताना त्यासोबत कोणतं बुरशीनाशक वापरावं, त्यासोबत कोणतं टॉनिक वापरावं, त्यासोबत कोणतं विद्राव्य खत वापरावं की ज्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला फुलं लागतील, आपल्या सोयाबीनच्या सर्व फुलांचं परावर्तन शेंगात होईल आणि सरते शेवटी आपल्याला विक्रमी उत्पादन मिळू शकेल। या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचो ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये 100% अशी करा कीटकनाशकाची दुसरी फवारणी। मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कधी करायला पाहिजे? यासाठी कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे? यासाठी कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे? यासाठी कोणतं टॉनिक आणि कोणतं विद्राव्य खत वापरायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणारी जी फुलं आहेत ती सर्वाधिक लागतील आणि सर्व फुलांचं परावर्तन अखेरीस शेंगामध्ये होईल आणि एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा मार्ग या ठिकाणी होईल मित्रांनो 100% मोकळा। तर मित्रांनो, एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी घेऊया। सरते शेवटी आपल्याला उत्पादन वाढवायचे, पण त्यासाठी प्रत्येक बारकावे बघणं गरजेचे आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न की सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कधी घ्यायला पाहिजे? लक्षात घ्या मित्रांनो, आपलं सोयाबीनचं पीक हे 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान असेल आणि आपल्या पिकावरती आपल्याला कीड दिसत असेल अथवा नसेल तरी देखील फुलाच्या या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी आपल्याला 100% करायची आहे। आता काही जण म्हणतात
की मग ही फवारणी आपण नक्की कशा पद्धतीनं करावी, यासाठी कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो, माझं जे सांगणं असते ते स्पष्ट असते आणि पोटातून असते मित्रांनो, मी तोंडापुरतं बोलत नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवायचं आहे. मग यासाठी अमावस्या झाल्यानंतर आपण या ठिकाणी सोयाबीनच्या पिकावरती फवारणी करायला पाहिजे. जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान असेल, जेव्हा सोयाबीनच्या पिकामध्ये फुलं दिसत असतील आणि फुलं आता काही प्रमाणात शेंगात परावर्तित होत असतील, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण की ज्यावेळी ज्या काळी आपल्या सोयाबीनच्या पिकावरती 100% कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे. आता सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची ही जी फवारणी आपण घेणार, या फवारणीमध्ये आपण कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा, तर माझं मत आहे मित्रांनो की कीड असो अथवा नसो, आपण कोरायझन अथवा ॲम्प्लिगो दोन्हीपैकी एका कीटकनाशकाचा वापर करायचा. का करायचा सांगतो. बघा मित्रांनो, कीड असेल ती तर चांगलीच गोष्ट, तिला आपण संपवू शकू. कीड नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण कोरायझनचा स्प्रे अमावस्येच्या नंतर घ्यायला होतं आणि हा स्प्रे किंवा ॲम्प्लिगोचा स्प्रे हा हेवी मानला जातो. या असणाऱ्या फवारणीनंतर त्या असणाऱ्या कंटेंटचा अंश 30 दिवसापर्यंत राहतो. म्हणजे इथून पुढच्या 30 दिवसापर्यंत आपल्या पिकावरती मोठ्या प्रमाणात किडीचा व अळीचा प्रादुर्भाव होणार नाही. मग मला सांगा, सध्या आपल्या पिकाला फुलं लागत आहेत आणि या फुलाचं परावर्तन काही प्रमाणात शेंगात व्हायला सुरुवात झाली, म्हणजे चट्टे जे म्हणतो ना आपण, वाद्या लागायला चट्टे लागायला, त्या पद्धतीनं. मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, जर आपण आज फवारणी केली समजा कोरायझनची ॲम्प्लिगोची, तर काय की जी कीड आहे थोडीफार ती निघून जाईल आणि सोबतच भविष्यामध्ये पुढचे 25-30 दिवस जी कीड लागण्याची अळी लागण्याची भीती त्यातून सुद्धा सुटका होईल. म्हणजे मोकळ्या मनानं आपलं सोयाबीनचं पीक हे फुलाचं परावर्तन शेंगात करू शकेल. आपण नेहमी काय करतो, आपल्याला अळी आणि कीड दिसली की फवारणी करतो, पण कधी हा विचार नाही केला की बाबा कीड येऊच नाही म्हणून, अळी येऊच नाही म्हणून फवारणी होऊ शकते का? हा, होऊ शकते ना, पण आपण करत नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जर माझं ऐकत असाल तर तुम्ही दुसरी फवारणी कोरायझन किंवा ॲम्प्लिगो या भारी औषधांचीच घ्या. कारण मिडल स्टेजला सगळ्यात महत्त्वाचं आहे. कसं आहे, एकदा तुमच्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात कीड नाळी लागली त्यानंतर किती भारीचं औषध फवारायला काही किंमत तिथं नाही. इथून पुन्हा एखादं वाटलं की बाबा आपल्याला किडीचा प्रादुर्भाव दिसतो, तिथं हलकी एखादी तिसरी फवारणी पण आपण घेऊ शकतो. पण सध्या आपण कोरायझन किंवा ॲम्प्लिगो दोन्हीपैकी एका औषधाचा वापरच करून फवारणी करावी ही आपणास विनंती. त्यानंतर मित्रांनो, बुरशीनाशकाचा वापर करावा का? तर लक्षात घ्या, ऑगस्टचा शेवट आणि सप्टेंबर महिना हा परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात मानला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये जोरदार पाऊस होतो. 2-3 दिवस जोरदार पाऊस झाला तर जमिनीत पाणी साचू शकते आणि त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होऊ शकतो. म्हणून भविष्यातील जोखीम कमी करण्यासाठी आपण साफ या बुरशीनाशकाचा वापर करावा, कारण त्यात झिंक आहे. 15 लिटरच्या पंपाला आपण साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅमपर्यंत घ्यावं अशी आपणास सूचना आहे. त्यानंतर आता कोरायझनचं प्रमाण राहिलं होतं, तर कोरायझन काय करायचं, 15 लिटरच्या पंपाला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 6 ml घ्यायचं आहे. आता टॉनिकचा वापर तर बघा मित्रांनो, आता आपण इथं फुलाची अवस्था आहे तिथं टॉनिकमध्ये आपण टॉनिक न मारता PGR वापरलं तरी जमते. PGR काय करते, जी ग्रोथ आहे ती ग्रोथ त्या ठिकाणी संपवते, म्हणजे जवळपास कमी करते आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करते, त्यामुळे जास्तीत जास्त फुलं लागतात आणि फुलांचं शेंगात परावर्तन होते. म्हणजे जिब्रॅलिक ॲसिडचाही वापर इथं आपण आता करू शकतो. आणि राहिला विद्राव्य खताचा प्रश्न, तर विद्राव्य खतामध्ये आपण 05234चा वापर करायला पाहिजे. कारण या अवस्थेमध्ये आता वाढीची काही आवश्यकता नाही, म्हणजे नायट्रोजनची गरज नाही, म्हणजे 0% नायट्रोजन असणारं कोणतंही खत. तर 05234 हे अत्यंत चांगले, कारण त्याच्यामध्ये 0% नायट्रोजन ज्याची काही गरज नाही आपल्याला, 52% फॉस्फरस आहे ज्याची खूप गरज आहे, ज्यामुळं सर्व कळ्यांचं परावर्तन फुलात होईल, कळी आणि फुलं गळणार नाहीत. आणि जे 34% पोटॅश आहे ते सर्व फुलांचं रूपांतरण इथं कशात करणार मित्रांनो, तर शेंगामध्ये. म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये काय होणार की आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी कळ्या लागणार, म्हणजे कळ्या तर लागल्यात सॉरी, या कळ्याचं फुलात परावर्तन होईल आणि या फुलांचं शेंगात परावर्तन होईल. त्यामुळं आपण आपलं सोयाबीनचं पीक 55-60 दिवसात दरम्यान असेल तर कोरायझन किंवा ॲम्प्लिगो पैकी एक कीटकनाशक, त्यासोबत एक साफ कंपनीचं बुरशीनाशक, त्यासोबत मित्रांनो एक PGR म्हणजे त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करण्यासाठी म्हणजे जिब्रॅलिक ॲसिडचा वापर करू शकतो आणि 05234 ह्या ठिकाणी विद्राव्य खताचा वापर, ज्याचं प्रमाण 15 लिटरला 100 ग्रॅम घ्यायचं आहे.
या पद्धतीने आपण कॉम्बिनेशन यूज केलं तर भविष्यामध्ये आपल्या पिकावरती येणारी कीड वाळी रोखू शकतो आणि त्यासोबत मित्रांनो आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुलं लागणार व या फुलांचं शेंगात रूपांतरण झाल्याशिवाय राहणार नाही. तर यामुळं आपलं जे स्वप्न आहे की एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवायचं हे सुद्धा पूर्ण व्हायला या ठिकाणी होईल मदत. तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती तुमच्यापर्यंत पाठवलेली की बाबांनो आपण सोयाबीनच्या पिकामध्ये जी दुसरी फवारणी घेणार कीटकनाशकाची ती कधी घ्यायला पाहिजे, कोणत्या कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा, टॉनिकचा व विद्राव्य खताचा वापर करायचा, किती करायचा व यामुळे काय फायदे होणार हे सगळं समजावून सांगितले. तर हे 4चं कॉम्बिनेशन वापरा मित्रांनो, एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवा. तुम्हाला सोयाबीन उत्पादनाच्या साठी मित्रांनो बेस्ट ऑफ लक. तर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल त्यामुळं जरूर याला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा. राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यासाठी या व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीच्या सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.